नमस्कार. बोली मराठीमध्ये आपले स्वागत आहे. राज ठाकरेंना अनेक महत्त्वाचे नेते सोडून गेले, पण काही धडाडीचे नेते आजही राज ठाकरे सोबत आहेत. ते नेते कोणते आहेत ते आज आपण बघणार. पहिले आहेत बाळा नांदगावकर. राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडणारा नेता म्हणजे बाळा नांदगावकर. प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांच्या सोबत ते सावली बनून राहतात. राज्यात मनसेचा वारा असताना निवडून आलेल्या आमदारांमध्ये बाळा नांदगावकर यांचाही समावेश होतो. दुसरे नेते आहेत नितीन सरदेसाई. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई राज ठाकरेंचे कॉलेजपासूनचे मित्र. 2006 मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाने 2009 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात नितीन सरदेसाई देखील होते. मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडून आले होते. तिसरे नेते आहेत संदीप देशपांडे. संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते आहेत. माध्यमांमध्ये मनसेची कायम बाजू लावून धरणारे पक्षाचा एक सक्षम सक्रिय नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. चौथे नेते आहेत अभिजित पानसे. मनसे नेते अभिजित पानसे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे ते एक भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे प्रामुख्याने मराठी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. पाचवे नेते आहेत अविनाश जाधव. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मनसेतील सक्रिय नेत्यांपैकी एक आहेत. अविनाश जाधव यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे देखील आहेत. सहावे नेते आहेत अमेय खोपकर हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. याशिवाय ते मनसेत बरेच ऍक्टिव्ह असतात. अमेय खोपकर मनसेचे उपाध्यक्ष असून मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे ते अध्यक्ष आहेत. सातवे नेते आहेत प्रकाश महाजन. मनसेतील आणखी एक महत्वाचे आहे ते म्हणजे मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे ते प्रमोद महाजन यांचे बंधू, तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ते मामा आहेत. प्रकाश महाजन यांना 2009 मध्ये मनसेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र 2011 मध्ये शिवसेना सोडली आणि पुन्हा मनसेतच परत आले. यातील तुमच्या आवडीचा कोणता नेता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.